स्पोकन ट्युटोरियलच्या मॅनेजिंग कंटेंटवरील पाठात आपले स्वागत. या पाठात आपण शिकणार आहोत नवीन कंटेंट बनवणे, कंटेंट मॅनेज करणे आणि रिव्हिजन्स. या पाठासाठी आपण वापरणार आहोत उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरू शकता. आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू. आता आपण नवीन कंटेंट कसे बनवायचे ते पाहू. आपण आपला पहिला इव्हेंट समाविष्ट करू. कंटेंट क्लिक करा. ऍड कंटेंट क्लिक करा आणि इव्हेंट्स निवडा. काही गोष्टी दाखवण्यासाठी आपण इव्हेंटचा नमुना सेट करू, जो मी आधीच केला आहे. मी इव्हेंट नेम फील्डमध्ये ड्रुपल कॅम्प सिन्सिनाटी टाईप करत आहे. इव्हेंट डिस्क्रिप्शन फील्डमध्ये "This is the first Drupal camp in the Southern Ohio region" टाईप करू. लक्षात घ्या, येथे क्रिएट न्यू रिव्हिजन चेकबॉक्स ऑन आहे. येथे उजवीकडे आपल्याला काही करायचे नाही. आतासाठी इव्हेंट लोगो रिकामा ठेवा. परंतु आपल्याला एक इव्हेंट वेबसाईट हवी आहे. म्हणून आपण URL http://drupalcampcincinnati.org टाईप करू. लिंक टेक्स्टमधील हे रिकामे ठेवू. प्रत्यक्ष डिस्प्लेच URL असेल, म्हणून आता आपण असे करू. इव्हेंट डेट वर क्लिक केल्यास एक छोटे कॅलेंडर दाखवले जाते. जानेवारी 11, 2016 निवडा. आता कोणताही इव्हेंट स्पॉन्सर्स समाविष्ट करू शकत नाही, कारण कुठलाच यूझर ग्रुप्स सेट केलेला नाही. Drupal मध्ये एक इनलाईन एंटिटी रेफरन्स नावाचे वैशिष्ट्य आहे. हे आपल्याला यूझर ग्रुप्स समाविष्ट करू देते, परंतु हे आपण नंतर जाणून घेऊ. आपल्याजवळ काही इव्हेंट टॉपिक्स आहेत. टाईप करा आय आणि इंट्रोडक्शन टू ड्रुपल निवडा. एड अनदर आयटम वर क्लिक करा. यावेळी आपण एम टाईप करू. लक्षात घ्या की ज्यात एम आहे असे सर्व टॉपिक दिसतील. त्यातील मॉड्यूल डेव्हलपमेंट निवडा. तुम्ही तुमच्या पसंतीचा अन्य टॉपिक निवडू शकता. नंतर सेव्ह एंड पब्लिश क्लिक करा. हा आपला ड्रुपल कॅम्प सिन्सिनाटी नोड आहे. टायटल, बॉडी, इव्हेंट वेबसाईट जी स्वतःच लिंक असते, परंतु ही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. हवे असल्यास आपण ही इव्हेंट डेट फॉरमॅटमध्ये बदलू. ही टॅक्सॉनॉमी आहे. ही लिंक क्लिक केल्यास प्रत्येक सिंगल इव्हेंट इंट्रोडक्शन टू ड्रुपल ला टॅग होईल आणि पब्लिशिंगच्या तारखेनुसार सूचीबद्ध केली जाईल. आपण आपला पहिला इव्हेंट नोड यशस्वीरित्या बनवला आहे. आता शॉर्टकट्स आणि ऍड कंटेंट वर क्लिक करा आणि यावेळी आपला यूझर ग्रुप समाविष्ट करा. आपण याला सिन्सिनाटी यूझर ग्रुप संबोधू. यूझर ग्रुप डिस्क्रिप्शन फील्डमध्ये टाईप करा "This is the user group from the Southern Ohio region based in Cincinnati. We meet on the third Thursday of every month." येथे आपण अधिक माहितीही देऊ शकतो. या यूझर ग्रुपसाठी URL आहे https://groups.drupal.org/Cincinnati. आता हा अस्तित्वात नाही, पण हा प्रत्यक्षात असा दाखवला जाईल. आपल्या परिसरातील यूझर ग्रुप शोधण्यासाठी groups.drupal.org वर जा. नंतर आपल्या आवडीनुसार सर्च करा. जगात अनेक यूझर ग्रुप्स आहेत. ग्रुप कॉन्टॅक्ट मध्ये टाईप करा Drupal स्पेस ग्रुप आणि कॉन्टॅक्ट ईमेल मध्ये टाईप करा drupalgroup@email.com. लक्षात घ्या की हा योग्य फॉर्मॅटेड ईमेल एड्रेस असला पाहिजे, अन्यथा ड्रुपल तो रद्द करेल. येथील अनेक पर्यायांतून ग्रुप लेव्हल निवडा. इव्हेंट्स स्पॉन्सर्ड मध्ये इव्हेंट निवडावे लागेल. आपण डी टाईप केल्यास ड्रॉपडाऊन मध्ये ड्रुपल कॅम्प सिन्सिनाटी दिसेल.
सेव्ह एंड पब्लिश क्लिक करा. आपण आपला पहिला यूझर ग्रुप यशस्वीरित्या बनवला आहे. आता आपण कंटेंट मॅनेज करण्याबद्दल जाणून घेऊ. कंटेंटवर क्लिक केल्यास आपल्याला साईटवरील सर्व कंटेंटची सूची मिळेल. कंटेंट टाइप कोणत्या प्रकारचा आहे याने काही फरक पडत नाही. आपण सर्व कंटेंट पाहू शकतो. आपण हे पब्लिश स्टेटस, कंटेंट टाइप आणि टायटल द्वारे फिल्टर करू शकतो. आपण येथे W टाईप करून फिल्टरवर क्लिक केल्यास आपल्याला केवळ W ने सुरू होणारे नोड्स मिळतील. रिसेट वर क्लिक करा. आपल्याकडे अनेक भाषा असल्यास आपण इतर भाषाही निवडू शकतो. एकदा आपल्या सूची मिळाली की आपण एकाच वेळी अनेक नोड सिलेक्ट करू शकतो आणि त्यावर काही काम करू शकतो, जसे की डिलीट, मेक, स्टिकी, प्रमोट, पब्लिश इत्यादी. आपण अनपब्लिश कंटेंट निवडू. अप्लाय वर क्लिक करू. लक्षात घ्या की मी निवडलेले नोड्स अनपब्लिश्ड मध्ये अपडेट झाले आहेत. कंटेंटचे व्यवस्थापन करण्यासाठी ही योग्य जागा आहे. सर्व नोड्स परत एकदा निवडून पब्लिश आणि नंतर अप्लाय वर क्लिक करा. यातील काही आधीच प्रकाशित असतील तरी काही फरक पडत नाही. आता सर्व कंटेंट प्रकाशित झाले आहे. आपण येथून कुठलेही नोड एडिट किंवा डिलीट करू शकतो किंवा नोड्सची एक बॅच निवडून ती डिलीट करू शकतो. ड्रुपलमध्ये कंटेंट मॅनेज करणे खूप सोपे आहे. टूलबारमध्ये कंटेंट लिंकवर क्लिक करा. हे आपल्याला या पेजवर घेऊन जाईल. वर दिलेल्या टॅबचा वापर करून तयार केलेल्या कमेंट्स आपण मॅनेज करू शकतो आणि कोणत्याही फाईल फिल्डमध्ये अपलोड केल्या गेलेल्या फाईलला सुद्धा मॅनेज करता येते. इमेज पाहण्यासाठी यावर क्लिक करा. ती स्क्रीनवर दिसेल. इमेज कुठे वापरली आहे हे पाहण्यासाठी प्लेसेस लिंकवर क्लिक करा. हे आपल्याला नोड्सची सूची दाखवेल जेथे ही फाईल वापरली गेली आहे. आपण ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारमध्ये कंटेंट लिंकद्वारे कंटेंट, कमेंट्स आणि फाईल्स मॅनेज करू शकतो. आता आपल्या नोट्समध्ये एक कमेंट समाविष्ट करू. मी ही कमेंट लिहित आहे. ग्रेट नोड, फॅन्टास्टिक कंटेंट. सेव्ह वर क्लिक करा. सुपर यूझर म्हणून लॉग इन असल्याने आपल्याला सर्व दिले गेले आहे. प्रत्यक्षात आपल्याला काही करायचे नाही. आपल्याला कमेंट्स संमतीसाठी सेट करायच्या असल्यास कंटेंट आणि नंतर कमेंट्स वर क्लिक करा आणि त्या येथे मॅनेज करता येतील. उदाहरणार्थ कमेंट्स प्रकाशित करा किंवा त्यांना या स्क्रीनवरून डिलीट करा. ड्रुपलमध्ये कंटेंट, कमेंट्स आणि फाईल्सना एकाच ठिकाणाहून मॅनेज करता येते. आता नोड अपडेट करू किंवा त्यात बदल करू आणि रिव्हिजन्स कसे कार्य करते ते पाहू. होम पेजवर येण्यासाठी होम लिंकवर क्लिक करा. ड्रुपल कॅम्प सिन्सिनाटी मध्ये क्विक एडिट वर क्लिक करा. नोडच्या बॉडीमध्ये थोडे अधिक कंटेंट लिहू. देअर इस अनदर ग्रेट कॅम्प इन कोलंबस एव्हरी ऑक्टोबर. सेव्ह वर क्लिक करा. आणि आता ड्रुपल कॅम्प सिन्सिनाटी वर क्लिक करा. आपल्याला रिव्हिजन्स नावाचा नवीन टॅब दिसेल. रिव्हिजन्स वर क्लिक करा. आपल्याला दिसेल की एडमिनने या नोडला 2:37 वाजता अपडेट केले आहे आणि हे करंट व्हर्जन आहे. आधीचे व्हर्जन ही उपलब्ध आहे. यावर क्लिक करून आपण जुने व्हर्जन पाहू शकतो ज्यात दुसरा पॅराग्राफ नाही आहे. परत जाण्यासाठी रिव्हिजन्स वर क्लिक करा. आपण पुन्हा जुन्या व्हर्जनला रिव्हर्ट किंवा डिलीट करू शकतो. येथे अन्य मॉड्यूल्स आहेत जी ही क्रिया सोपी बनवतात. परंतु ड्रुपलमध्ये स्वतःचे पूर्ण व्हर्जन कंट्रोल आहे. यामुळे आपल्याला कळू शकते की एखाद्या नोडमध्ये कोणी आणि केव्हा बदल केले आहेत आणि आपण ते हवे तेव्हा रिव्हर्ट करू शकतो. ड्रुपलमधील स्वतःचे व्हर्जन कंट्रोल खूपच उपयोगी आहे. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात आपण या पाठात जाणून घेतले. कंटेंट्स बनवणे, कंटेंट्स मॅनेज करणे आणि रिव्हिजन्स तयार करणे.
हा व्हिडिओ एक्विया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून आयआयटी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. सहभागासाठी धन्यवाद.